मित्रांनो, मी सुनील शिवशरण बोलत आहे. आता तुमच्यासाठी नगर जिल्ह्यामध्ये इतकी वेल डेव्हलप झालेले 53 एकर शेती आलेले आहे. शिंगवे तुकाई गावाचं नाव आहे. नगर जिल्ह्यामध्ये नेवासा तालुका आणि शिंगवे तुकाई या गावामध्ये नगर औरंगाबाद हायवे टच, मेन हायवे टच, MIDC समोर, अगदी MIDC एरियामध्ये आपल्याकडे 53 एकर आलेले आहे. त्या 53 एकरमध्ये पण अशी अट आहे की ज्यांना 53 एकर घ्यायची आहे त्यांनी 53 एकर घ्या, किंवा तुम्हाला जर 22 एकर घ्यायची असेल तरी 22 एकर तुम्हाला देतो. आणि वेल डेव्हलप जी शेती आहे ते तुम्हाला आत नेऊन दाखवतो आणि लास्टला तुम्हाला याची प्राईस कोट काय आहे ते पण सांगतो. या मग. तर मित्रांनो, नगर औरंगाबाद हायवे आहे, हा हायवे आहे, हे बघून घ्या. या हायवेला लागून ही शेती आहे. रोड टच, हायवे टच, ही जाळी मारलेली जो भाग आहे ते शेती आहे. 53 एकर आहे. अत्याधुनिक पद्धतीने केलेली आहे संपूर्ण शेती. तर एक पाय हायवेवरती तर दुसरा पाय शेतामध्ये, अशा पद्धतीची शेती आहे. बघा, आता तुम्हाला मी गेटमधून आत नेतो. संपूर्ण शेतामध्ये गाडी फिरती. बघा, आता चला नेतो आतमध्ये. हे शेती आहे, बघून घ्या. हे कंपाऊंड आहे जाळीचं, हे हायवे आणि हे कंपाऊंड जाळीचं, हे शेती आहे. तर मित्रांनो, हा सीताफळाचा प्लॉट तुम्हाला दाखवलेला आहे. हायवेला लागूनच शेती आहे. 53 एकर, बघून घ्या. हे असा प्लॉट आहे. आता इतर जमीन दाखवतो ह्याला लागून असलेली. हे गेट आहे. संपूर्ण शेतामध्ये असा रस्ता आहे. हे बघा, संपूर्ण शेतामध्ये रस्ता आहे. तुमची 4 व्हीलर पाहिजे त्या ठिकाणी जाते, अशा पद्धतीने रस्ता आहे आतमध्ये. हे बघा, आणि हे काळी कसदार जमीन, अगदी काळी कसदार, अशी काळी कसदार जमीन आहे. हे नांगरून ठेवलेलं आहे. हे बघा, हा संपूर्ण पट्टा येतो. हे अशा पद्धतीने शेती आहे. तर पुढे ऊस, विहीर, इथं अत्याधुनिक कॉम्प्युटराइज्ड शेताला पाणी देण्याची पद्धत ठेवली, ते पण दाखवतो. ओके, चला. हे नजरेला दिसल तेवढी शेती आहे, हे बघून घ्या. हे ऊस आहे ह्या साईडला. मंदिर आहे. हे विहीर आहे. हे बघा, हे विहीर आहे. खूप मोठी विहीर आहे. कायमस्वरूपी पाणी असतं. हे बघून घ्या. अशा पद्धतीने शेड, गुरांचा गोठा, बांधलेले रूमा आहेत. कामगारांसाठी घरं बांधलेली आहेत. हे अशा पद्धतीचं शेड वगैरे आहे, बघून घ्या. पलीकडे ऊस आहे. हे अशा पद्धतीने ऊस, हे बघा, हे दिसणारं रान पूर्ण अगदी काळी कसदार जमीन आहे. हे बघा, 5.5-6 एकर ऊस आहे. इकडं पण तर मित्रांनो, ह्या ठिकाणी संपूर्ण शेताला एकाच ठिकाणाहून सेंट्रलाइज ऑटोमेशन करून कॉम्प्युटरद्वारे पाणी पुरवठा व औषध दिलं जातं. त्याची पद्धत बघा. अत्याधुनिक मशिनरीद्वारे असं पाणी दिलं जातं. हे बघा, हे अशा पद्धतीने पाणी दिलं जातं. सेंट्रलाइज ऑटोमेशन
करून कॉम्प्युटरद्वारे हे पाणी दिलं जातं. हे बघा, अगदी अत्याधुनिक पद्धतीने शेती केली जाते. आता तुम्हाला शेततळ्याकडे नेतो. तर तुम्हाला हे दाखवलं आहे मी. त्या मागच्या बाजूला अशी विहीर आहे, बांधीव दगडी विहीर आहे. एकूण ह्या शेतात 3 विहिरी आहेत. हे बघा, ह्या अशा 3 विहिरी आहेत. ही विहीर आहे आणि हे चढ दिसतंय ते शेततळं आहे. आता शेततळ्यावर जाऊया आपण. स्वातंत्र्य DP ट्रान्सफॉर्मर. हे बघा, आता आपण शेततळ्याकडे चाललो आहे, वर चढतो आहे. तर हे शेततळं आहे. हे शेततळं जवळजवळ 2-3 एकरामध्ये आहे. 100 फूट खोल आहे. हे शेततळं जे आहे 100 फूट खोल आहे. हे बघून घ्या. आणि हे संपूर्ण दिसणारा ऊस हा बघा. हे अशा पद्धतीने आहे. हे काळं रान नांगरलेलं आणि हा संपूर्ण ऊस हायवेपर्यंत, हायवे टच, नगर औरंगाबाद हायवे टच शेती आहे. शेततळं बघितलं आहे तुम्ही, 100 फूट खोलीचं शेततळं आहे, जेणेकरून कॅमेऱ्यात बसत नाही इतकं मोठं शेततळं आहे. हे बघा, 8 इंची पाईपलाईन आहे. असं ही एक शेततळं आहे, तुम्हाला दाखवलेलं आहे. आणि सेकंड शेततळं तुम्हाला हे बघा, इथे एक आहे. दोन्ही रस्त्याच्या मध्ये म्हणजे क्षेत्रामध्येच हे असं एक शेततळं आहे. हे किती फूट आहे? हे समजा आता एवढं नाही, 50 फूट आहे म्हणून सांगतात. आणि संपूर्ण शेतात असा रस्ता आहे. हे शेततळं रस्ता हे बघून घ्या. दिसणारा ऊस, हायवे टच हे आहे शेती. हे बघा, हे बघा, वाहनं दिसत आहेत हायवेचे. हायवेवर जाणारी वाहनं पण दिसत आहेत, बघून घ्या. हे बघा, 53 एकरचा असा एकच पीस आहे. तर मित्रांनो, हे बघा, इकडून खालून आलो आहे आपण. पलीकडे शेततळं वगैरे दाखवलं आहे. संपूर्ण हे क्षेत्र नांगरलेलं क्षेत्र आहे. आणि त्याचा बांध म्हणजे जो लिंबाचं झाड दिसतं आहे तिथंपर्यंत आहे. हे अशाच पद्धतीने हे संपूर्ण नांगरलेला भाग जो आहे हाच हे क्षेत्र आहे. एकूण 53 एकर आहे. आणि ह्याच्यामध्ये काय काय आहे तेही सांगतो तुम्हाला नंतर. तर हे बघून घ्या, ते लिंबाचं झाड आहे ते दाखवलं मगाशी बाउंड्री. आणि आत्ताची बाउंड्री म्हणजे ही आहे, आपण जाणारच आहे तिथे. हे बघा, ही आहे. आता 3री विहीर दाखवतो तुम्हाला. इथं विहीर आहे ह्या झाडाखाली, ते पण दाखवतो. हे बघा, पाणी देण्याची अत्याधुनिक पद्धत आहे यांच्याकडे. हे अशा पद्धतीने. आता ही 3री विहीर दाखवतो तुम्हाला मी. हे विहीर आहे, बांधीव विहीर आहे. हे बघा, बांधीव विहीर आहे. ही अशा पद्धतीची बांधीव विहीर आहे. हे संपूर्ण क्षेत्र आहे. तर चला इतर माहिती देतो आता तुम्हाला. हे बघा, हे नजरेला दिसेल तेवढा हा तुकडा आपलं शेती आहे. आणि त्यानंतर हा एक प्लॉट आहे 5 एकरचा. हे बघून घ्या. त्या जिथं शेती संपते तिथं गावात जाणारा रस्ता आहे. हे लिंबाचं झाड आहे, त्या ठिकाणी ह्या क्षेत्राला लागून असा रस्ता पण आहे. म्हणजे भरपूर रस्ते आहेत शेतीला. हे बघा, असे एकूण 53 एकरचा असा हा तुकडा आहे. 53 एकर आहे. आता स्वतः बापना शेठ म्हणजे ह्या 53 एकराचे मालक, त्यांच्या शेतामध्ये सिंचनाची इतकी सोय आहे की. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अत्याधुनिक पद्धतीने म्हणजे कॉम्प्युटराइज्ड पाणी दिलं जाते. फक्त बटनावर पाणी दिलं जातं. इतकी चांगली शेती आहे. पण विकायचं कारण वगैरे काय ते पण सांगतील. आणि बापनासाहेब तुम्ही बोला आता. नमस्कार, मी नितीन बापना. माझा म्हणजे आमच्या 53 एकरचा प्लॉट आहे माझा. पूर्ण बागायत प्लॉट ह्या.
आणि ती शेती मी विक्रीस काढलेली आहे. का मला विकायचं कारण कसं की आमचा मूळ जो आमचा व्यापार हा आमचा व्यवसाय आहे आणि त्या व्यापारामुळं अनेक धंदे असल्यामुळे इकडं शेतीकडं थोडं दुर्लक्ष होतं. परंतु ज्यावेळेस शेती ही घेतली ही पूर्ण विकसित केलेली आहे, पूर्ण बागायत केलेली आहे आणि त्यासाठी आम्ही एक लहान मुलाला जसा जपतो तसा आम्ही एक लहानाचा मोठा मुलगा करतो तसा आम्ही ती शेती स्टेप बाय स्टेप आम्ही पूर्ण बागायत केली आहे. आणि आज हे क्षेत्र पूर्ण 53 एकर एक साधारण साधे दोन माणसंसुद्धा ह्या 53 एकरला पुरेसे आहे. कारण इथं जी इरिगेशन सिस्टीम केलेली आहे, इरिगेशन सिस्टीमसाठी पूर्ण ऑटोमेशन केलेलं आहे. कॉम्प्युटराइज शेती ही सगळी. ह्या शेतीमध्ये 2 शेततळे, 3 विहिरी आहे और बऱ्यापैकी एक 4-5 बोरवेल आहे. आणि ह्या सगळ्यांचं पाणी आम्ही ह्या शेततळ्यामध्ये कनेक्ट केलेलं इथं आम्ही सगळे आणून टाकलेले आहे. आणि इथून ह्या शेततळ्यामध्ये आणि इकडे हा एक दुसरं शेततळे, असे 2 शेततळे आपले. ह्या 2 शेततळ्यामध्ये आपण पाणी टाकले, सगळं कनेक्शन केलेलं आहे. आणि इथून सगळं पूर्ण ड्रिपद्वारे या कॉम्प्युटर सिस्टीमला प्रोग्राम सेट केल्यानंतर त्याला परत मॅन्युअली कोणत्याही प्रकारचं पाणी देण्याची गरज नाही. किंवा जे पहिली जी पद्धत होती का दारे पकडा म्हणजे खोऱ्याने तुम्ही हे करा किंवा नटबोटं खोला, बारे खोला, हे असं कोणत्याही प्रकारचा इथं त्रास नाही कोणचा. फक्त कॉम्प्युटरला तुम्ही सेटिंग केली, साधारण एक 15 दिवसाचा प्रोग्राम जर सेट केला, ह्या 15 दिवसामध्ये कोणत्या दिवशी कोणत्या प्लॉटला पाणी द्यायचं, किती लिटर पाणी द्यायचं आहे, एकदा त्या कॉम्प्युटर सिस्टीमला एकदा सेट केल्यानंतर त्या कॉम्प्युटरद्वारे ती मोटर कॉम्प्युटर चालू करतो. आणि त्या प्रकारे त्या ज्या सिस्टीम ज्यांना जे आपण त्याला प्रोग्राम दिलेला आहे का कोणत्या प्लॉटला किती लिटर पाणी द्यायचं, कोणत्या दिवशी तारखेला द्यायचं, त्या हिशोबाने तो कॉम्प्युटर ती मोटर चालू करतो. आणि संबंधित त्या प्लॉटला जे झालं ॲटोमॅटिक तिथं त्या सेन्सरद्वारे ते बार ओपन होतं. आणि त्या एक 50,000 लिटर जर आपण प्रोग्राम सेट केला असेल तर त्या प्लॉटला 50,000 लिटर पाणी जातं. अशी पूर्ण सोयीयुक्त केलेली. आणि तुम्ही म्हणत असाल काही शेततळ्याला एवढं पाणी कुठे येतं, तर आम्ही त्यासाठी घोडेगावच्या कॅनलवरून जे मुळा डॅमचा जो कालवा जातो त्या कालव्यावरून अधिकृतपणे आपण पाणी तिथून उपसा करतो. आणि त्या पाणी इथे 8 इंची पाईपलाईन, 8.5 किलोमीटर आम्ही 8 इंची लाईन, 10 kg त्याचं जे थिकनेस आहे त्या पाईपाचं, 10 kg ब्रँडेड पाईप वापरलेले. आणि त्याद्वारे हे पाणी 8.5 किलोमीटर इथं आणून टाकलेलं आहे. त्याच्यामुळं ही शेती आज पूर्णपणे बागायत झालेली. आणि इथं हे पाणी हे 12 पाणी आहे. आणि सध्या स्थितीला ह्या शेतीमध्ये सीताफळचं फळबाग आहे आणि ऊसाचं पीक आहे. आणि आता जे खाली जे क्षेत्र आहे, जे आता काही क्षेत्र खाली आहे, तर आता तिथं परत नवीन सीताफळची लागवडीचं आमचं नियोजन चालू आहे. तर फक्त हे सर्व करत असताना कारण वडिलोपार्जित आम्हाला ही शेतीची आवड आहे. पण आमचा मूळ धंदा कांदा व्यापार हा आमचा व्यापार धंदा आहे. परंतु आम्हाला हा साईड बिझनेस म्हणून. परंतु आता ही जी येणारी नवीन पिढी आहे, पत्ता सांगितला पूर्ण नवीन येणारी जी नवीन पिढी आहे ती स्वतः सगळे शिकू राहिले. आणि ते काय त्यांच्या डोक्यात त्यांची इंडस्ट्री डोक्यात नवीन उद्योगधंदे. त्याच्यामुळं मग आम्ही आता शेती कुठपर्यंत करणार म्हणून आम्ही थोडं शेती विकायचं कारण फक्त, नाही तर पूर्ण एवढं ही जसं म्हणतो ना दुभती गाय आहे आम्हाला तशी. परंतु याला आता पाहायला कोणी माणसं नाही आहे, मनुष्यबळ काही पडतं घरचं. त्याच्यामुळे आम्ही ही शेती विक्रीचा निर्णय घेतलेला आहे. आणि सदर जमीन ही नगर औरंगाबाद हायवे टच MRDC पांडीपोल MRDC म्हणून इथं घोषित झालेली आहे. ती MRDCच्या ऑलरेडी इथं कंपन्या चालू आहे, फॅक्टरी इथं बऱ्यापैकी फॅक्टऱ्या चालू इथं. आणि त्या MRDCच्या समोरच हायवे टच पांढरीपूल MRDC म्हणतात त्याला. माझं गाव जे शेतीचं क्षेत्र आहे हे तुकाई शिंगवे, तालुका नेवासा, जिल्हा अहमदनगर. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही मिळकत ही पूर्ण निर्जोखीम आहे. कोणत्याही प्रकारची कुठेही गहाणखत किंवा कुठे याचं कोणत्याही प्रकारचं कागदपत्र कोणाचं आपण केलेलं नाही. शेवटी आम्ही व्यापारी माणसं आहे, शब्दाला किंमत आहे. शब्द दिला म्हणजे कागद केला तरी एकच. धन्यवाद. तर मित्रांनो, तुम्हाला ही 53 एकर संपूर्ण दाखवलेली आहे. शेंगवे तुकाई हे गाव आहे. नगर औरंगाबाद हायवे टच MIDC एरियामध्ये मेन हायवे टच ही शेती आहे. तुम्हाला संपूर्ण मी दाखवलेली आहे. ह्याची प्राईस कोट करणार होतो, आम्ही सांगणार होतो, मात्र त्याची अमाऊंट मोठी असल्यामुळं प्राईस कोट काय सांगत नाही. तुम्हाला डायरेक्ट ज्यांना घ्यायची असेल त्यांनी आम्हाला फोन करा. त्याच पद्धतीने ही 53 एकर आहे. त्यातली जर कोणाला रोड टच 22 एकर घ्यायची आहे तर ते पण दिलं जाईल मागची ठेवून. किंवा कोणाला 53 एकर घ्यायचे तर 53 एकरसुद्धा ही शेती दिली जाईल. त्याच पद्धतीने
माझे नवनवीन व्हिडिओ प्रॉपर्टीचे नवनवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. नमस्कार.